सगळे एकत्र येऊन सुद्धा आज महेश शिंदेंवर एवढं मोठं विश्वास खेडच्या जनतेने दाखवला हे सगळ्यांना वाईट वाटलं। आणि त्या दिवसापासूनच आम्हाला खेडमध्ये काम करताना त्रास चालू झाला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज खेडमध्ये तुम्ही जाता त्यावेळेला महाराष्ट्रातलं सगळ्यात सुंदर गाव खेड म्हणून या ठिकाणी पुढे येताना आपण पाहतो। खेडच्या प्रमुख रस्त्याने जाताना असणारी दुर्गंधी, चिखलाचं साम्राज्य सगळं गेलेलं आहे। आज अंडरग्राऊंड गटर्स आणि सुंदर काँक्रीटच्या रस्त्याने खेड आज आपण सजवतो। मी आणि माझ्या सर्व सहकार्याने, सरपंच, उपसरपंच आणि त्यांच्या सर्व सहकार्याने चांगलं काम केलं। आता परवा दिवशी जो निकाल लागला, कसा दिला, का दिला, महेश शिंदे सुद्धा राजकारणात आहे। जे ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक गोष्टी घडवल्या असतील त्या अधिकाऱ्यांनाही आणि त्या नेत्यांनाही शिक्षा देण्याची क्षमता मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्यात आहे आणि ते निश्चित त्यांना भविष्यात मिळेल। परंतु याच प्रकरणामध्ये परवा काही आमचे विरोधक बोलले की भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला। जो 16 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला आज सांगतायत, त्याचा अहवाल या ठिकाणी स्वतः जो BDOनी किंवा जिल्हा परिषदेच्या सीओच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी जो अहवाल दिला आहे त्याची प्रत मी या ठिकाणी सगळ्या मीडियाला देतोय आणि ती आपण सगळ्यांनी वाचा। आज जे 16 लाख रुपयाची कामं झालेली आहेत ती एकूण कामांची संख्या या ठिकाणी आहे। एकूण कामे 12 आहेत। ही 12च्या 12 कामं तुम्ही जर वाचले आणि त्याच्यावरती जर रिमार्क वाचले तर ही कामं झालेली आहेत का? तर झालेली आहेत, त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत, अशा पद्धतीचे अहवाल त्यांनी दिलेले आहेत। 2 कामांच्या बाबतीत कागदपत्र उपलब्ध झालेली नाहीत म्हणून तहपाणी केलेली नाही, अशा पद्धतीचा अहवाल स्वतः इंजिनियरने दिलेला आहे। ही बिलं काढताना सुद्धा अशी बिलं निघत नाहीत। जिल्हा परिषदेचा इंजिनियर कामावरती उभं राहिल्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं मोजमाप घेऊन ती बिलं अदा करण्यात आलेली आहेत। बिलं अदा करण्यामध्ये सरपंचाचा काय रोल असतो? जोपर्यंत जिल्हा परिषदेचा इंजिनियर किंवा PWDचा इंजिनियर येऊन त्या ठिकाणी त्याचं एस्टिमेट करत नाही किंवा त्याचं काम चालू होत नाही, तोपर्यंत काम पूर्ण झाल्यानंतर त्याची MB उचलून त्याची क्लिअरली बिलं केलेली आहेत आणि ते ऑन पेपर आहे। आता हे काम मंजूर करताना जर त्याच्यामध्ये कागदपत्रांच्या काही त्रुटी असतील तर ह्या त्रुटीला शासन म्हणजे आमचा सरपंच जबाबदार होऊ शकत नाही। ह्या सगळ्या गोष्टी या ग्रामसेवकांनी पाहायच्या असतात आणि ज्या वेळेला आमच्या लक्षात ह्या गोष्टी आल्या त्याच वेळेला आम्ही स्वतःहून सीओना आम्ही आंदोलन केलं सगळ्यांनी, ग्रामसेवक बदला आणि जो आम्हाला त्रास होतोय त्या ठिकाणी त्याबद्दल अख्खी बॉडी जिल्हा परिषदेच्या पुढं माझ्या सहित बसली होती। हे सोयीस्कर आमचे विरोधक विसरलेले दिसत आहेत। हे सगळ्या ज्या त्रुटी आहेत त्याच्यामध्ये सांगितलेल्या या 100% त्रुटी पूर्ण करायचं काम हे ग्रामसेवकाचं आहे, सरपंचाचं नाही, हे मी जबाबदारीने सांगतो। निकाल कसा दिला, कोणाच्या राजकीय दबावाखाली दिला, काय केलं हे मला माहीत नाही। निश्चित याची आम्ही मंत्री महोदयांच्याकडं या ठिकाणी दाद मागू आणि आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळेल। एक सांगतो फक्त, जो बवाल केला आहे, 16 लाख रुपये सरपंचांनी खाल्ले, त्या ठिकाणी मी पूर्णपणे ही कामं पत्रकारांना दिलेली आहे। पत्रकार महोदय स्वतः जाऊन त्या ठिकाणी ते काम झालं का नाही हे शहानिशा करू शकतात आणि ज्या इंजिनियरनी जाऊन शहानिशा केली BDO बरोबर त्या इंजिनियरचं नावसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। ही कामं पळून जाणारी कामं नाहीत। नागरिकसुद्धा सांगतील ही कामं झालेली आहेत किंवा नाही झालेली आहेत।
कामच झाली नाहीत, बिलं निघाली असती तर त्याला भ्रष्टाचार मानलं असतं. परंतु कामं करूनसुद्धा अशा चुकीच्या गोष्टी, चुकीच्या वावड्या या विरोधकांच्याकडून उठवल्या जात आहेत. निश्चित खेडची जनता सुज्ञ आहे. आत्ता 3 कोटीचा निधी वॉर्ड क्रमांक 5 आणि 6च्या मध्ये आपण या ठिकाणी दिलेला आहे. सगळे वॉर्डच्या वॉर्ड कॉन्क्रिटीकरणाकडे चाललेले आहेत. काही लोकांना पोटशूळ उठला आहे. आज ह्या आमदारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळं आज इतकं सुंदर खेड होतं. आणि ज्यांना 40 वर्ष ह्या खेडची सत्ता दिली त्यांनी खेडची काय परिस्थिती करून ठेवली होती हेही जनतेला माहिती आहे. जनतेचा आमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि कधीही विरोधकांनी कुठल्याही स्टेजवरती आमच्या यावं त्या ठिकाणी आमच्या याची तयारी आहे, चर्चा करायची तयारी आहे. पण विनाकारण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना बदनाम करू नका, अन्यथा आम्हाला तुमच्या काळातल्या सगळी कागदपत्र बाहेर काढावी लागतील. कसलंही काम न करता लाखो रुपये तुम्ही त्या खेडमधनं उचलले. आमच्या काळामध्ये असा कुठलंही काम चुकीचं घडलेलं नाही. 100% कामं पूर्ण झालेली आहेत. ह्या सगळ्या रकमा कुठल्याही नेत्याच्या खात्यात नाही गेल्या तर त्या कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यात आणि ते सरकारकडून म्हणजे ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचा इंजिनियर यांच्या ऑथेंटिकेशननं केलेल्या आहे. याच्यात सरपंचाचा कुठलाही सहभाग नसतो. परंतु जाणीवपूर्वक माजी विधान परिषद सदस्य यांनी फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने सभागृहामध्ये प्रश्न मांडला आणि खोटं चित्र केलं. त्या आधारे जर अशा पद्धतीच्या जर कारवाया जर प्रामाणिक लोकांच्यावरती होत असतील तर ह्याला नदीच्या काळामध्ये 100% आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ आणि शेवटपर्यंत प्रत्येकाचा पाठपुरावा करू ही मी या ठिकाणी ग्वाही देतो. सगळेजण टक्के राजकीय दबावापोटी झालेला आहे. जर त्या अधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून जर पाहिलं असतं याच्यामध्ये कामं झालेली आहेत, याच्यामध्ये चुकूनसुद्धा कामं न करता केलेली नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे खेडची परिस्थिती काय आहे. खेडमध्ये आमचे विरोधक आहेत हे लोकांच्या गटाराचं पाणी पुढं जाऊन देत नाही. कित्येक लोकांच्या गटाराचं पाणी पुढं न गेल्यामुळं त्यांच्याच घरामध्ये वाहत होतं. आज शिवसुंदर कॉलनीची काय अवस्था आहे तीच अवस्था आहे. आम्ही ते प्रश्न सोडवण्यासाठी ॲग्रेसिव्हली पुढं जातो आहे आणि मग गटाराचं पाणी जर पुढं जाऊन द्यायचं असेल तर मासिक एका घराकडून 5-5 हजार रुपये हप्ता या ठिकाणी वसूल केल्याची सुद्धा उदाहरण आहे. एखाद्याचं घर बांधायचं असेल तर माझ्या रस्त्यावरून तू जातो, परंतु तो रस्ता टीपीला वर्ग झालेला असताना सुद्धा या ठिकाणी गाडी मागं हजार रुपये घेतलेले या ठिकाणी उदाहरण आहे. यांची पूर्ण दुकानदारी आमच्या बॉडीनं बंद केली म्हणून त्यांनी हे उद्योग केले.